सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी आज ना तुमच्या सोबत एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे. कडाक्याचं ऊन पडलंय आणि ती उन्हाची दाहकता आपल्याला जाणवते. आणि पाणी आहे ना मानवी जीवनातील मानवी काय सगळ्यात जे सजीव आहे त्यांच्यासाठी पाणी हा सगळ्यात महत्वाचा जो विषय तो घटक आहे. त्याविषयी मी आज तुमच्या सोबत बोलणार आहे. जल जीवन मिशन ही ना आपल्या पंतप्रधानांची ना महत्वाकांक्षी योजना आहे. आणि त्यांनी ना एक स्लोगनच देऊन टाकला. आता काय होतं माहिती का, एखादं काम करायचं म्हटलं ना गाजवाजा खूप करायचा आणि त्या योजनेचं पुढं काय होतं आपल्याला माहिती पण पडत नाही. हर घर जल आणि काय हर घर जल हर घर नळ अशी ना पंतप्रधानांची ही योजना आहे. आता ही योजनेची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती देतो त्या योजनेची. जल जीवन मिशन JJM ही भारत सरकारची ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली असून उद्दिष्ट आहे हर घर नळ आणि हर घर जल, म्हणजेच प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी देणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. मुख्य उद्दिष्ट सांगतो तुम्हाला. प्रत्येक ग्रामीण घराला फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन देणे. दरडोई 55 लिटर पाणी प्रतिदिन पाणी पुरवठा करायचा आहे बरं का. प्रत्येक दिवशी तुम्हाला ना 55 लिटर आहे ना पाणी हे मिळालं पाहिजे. आणि तेवढी तरतूद पण केली बरं का. निधीची तेवढी तरतूद पण करण्यात आली. ती तरतूद मी तुम्हाला पुढे सांगतोच, पण आता मी तुम्हाला उद्दिष्ट सांगतोय. पाण्याची गुणवत्ता तपासणी ही झाली पाहिजे. ग्रामपंचायत स्तरावर पाणी व्यवस्थापन. ही योजना कोणासाठी? ग्रामीण भागातील सर्व घर, ग्रामीण भागातील जे गाव आहे ते सगळे घर या योजनेअंतर्गत येतात. अनुसूचित जाती जमाती व दुर्गम भागांना विशेष प्राधान्य आहे या योजनेमध्ये. निधी अंमलबजावणी कोण करतं? केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे निधी देतात. ग्रामपंचायत जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून हे काम कुठून चालतं? ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून चालतं. गावात व्हिलेज वॉटर अँड सॅनिटेशन कमिटी म्हणजेच VWSC तयार केली जाते. आता ते काय आहे ते पण आपण सविस्तरपणे बघू. आता या संदर्भात जर तक्रार असेल जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत, ती तक्रार कुठं करायची? तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि अधिकृत संकेतस्थळ पण त्यांनी दिलेले आहे. संकेतस्थळ आहे jaljeevanmission.gov.in. या संकेतस्थळावर आहे ना तुम्हाला तक्रार अथवा संपूर्ण माहिती मिळू शकते. आता आहे ना होतं काय माहिती का, आपल्याकडे एखादी योजना एखादं काम करायचं जर राहिलं ना तर काय केलं जातं माहिती का, गजर गाड्याचं निवत शेंगुळ्याचं अशा प्रकारचं आहे ना आपल्या देशात काम चालतं. गाजावाजा खूप मोठ्या प्रमाणावर काढायचा. त्या योजना असेल ते काही काम असेल त्याचा गाजावाजा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. तुम्हाला 2-3 उदाहरण सांगतो. स्टार्टअप इंडिया खूप मोठा गाजावाजा, खूप मोठा इव्हेंट. स्टँडअप इंडिया खूप मोठा गाजावाजा, खूप मोठा इव्हेंट. स्मार्ट सिटी मोठ्या प्रमाणावर निधी, मोठ्या प्रमाणावर ते गाजावाजा त्यांचा. काय झालं? या योजनांचा गाजावाजाच झाला आणि या योजनांसाठी फक्त आहे ना निधीची तरतूद केली गेली. पण पुढे झालं काय? स्मार्ट सिटी बनली का? आता नाशिकमध्ये बसलोय मी. नाशिकमध्ये कुठे स्मार्ट सिटी? मोठ्या करोडो रुपयात निधी तुम्ही नाशिकसाठी खर्च केला तर त्याचं काय झालं पुढं? कोणी विचारायचं? नाही विचारायचं. विचारलं तर आतमध्ये टाकतील, शांतच बसायचं. तर परत येतो जल जीवन मिशन वरती. पैसे किती मंजूर झाले जल जीवन मिशनला? एकूण केंद्रीय मंजूर निधी 2019 ते 2024 अंतर्गत योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आणि रवी केंद्रित सेंट्रल मंजूर आउटलेट 2.8 लाख कोटी एवढी रुपये मंजूर झाले या योजनेसाठी. 2.8 लाख कोटी. मला फक्त लिहून दाखवा आकडे. मी जे बोलतोय ना कमेंट मध्ये आकडे लिहून दाखवा. आकडे तरी लिहिता येतात का? पुढचे पॉइंटचे पुढचे आकडे सांगा. 2 लाख कोटी मला लिहून दाखवा. हे कधी मंजूर झाले? 2019 ते 2024 या दरम्यान. नवीन बजेट 2025-26 ते 2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने लगभग 67,300 कोटी रुपये मंजूर केले. आधीच बजेट आवंटने काय माहिती का? आवंटने काय
बजेट 2025-2026 मध्ये योजनेसाठी अंदाजे 67,000 कोटी रुपये राखले होते. एकूण हे सगळे आकडे मी तुम्हाला दाखवून देतो. जरा ही सगळी माहिती ना आपण गुगल कडून घेतलीये. गुगलने सांगितलंय, ते काय खोटं नसतं. सांगायचं एवढंच आहे, 2 लाख कोटी, 67,000 कोटी, कोटीच्या कोटी रकमा आहे ना या खालच्या स्तरावरती येत आहे. पण काम कसे होत आहे? माझं गाव सांगतो, निफाड तालुक्यातील खेडलेजुंगी हे माझं गाव. जल जीवन मिशन योजना आली. प्रति डोई 55 लिटर पाणी हे प्रत्येक दिवशी एका माणसाला द्यायचंय. 5-5, 10-10 दिवस पाणीच नाहीये. मोठी शोकांतिका आहे ना. माझ्याच गावाजवळचं गाव कानळत 5 कोटी रुपयाची योजना आहे ती. 5 कोटी रुपये सगळ्यात मोठी योजना पंचक्रोशीत आलेली आहे. पण तिथं पण सगळा बट्ट्याबोळ वाजलेला योजनेचा. तर या माध्यमातून पंतप्रधान साहेब असतील किंवा आपले मुख्यमंत्री साहेब असतील, यांना एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही ज्या या योजना आहे ना ऍडव्हर्टायझिंग वगैरे करताय ना, या योजना खालपर्यंत जावा आणि सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळावा असं वाटतंय ना, तर मग यांचं लक्ष का नाहीये? लक्ष का देत नाही योजनांकडं? एवढे करोडो रुपये जनतेचे पैसे बरं की, सगळे पैसे जनतेचे, करोडरुपी पैसा तुम्ही वापरताय, जनतेसाठीच वापरताय. म्हशीचं दूध काढायचं, म्हशीला पाजायचं, अशा प्रकारचा कारभार देशात चालतो. हे सगळं सर्वश्रुत आहे, सर्व सूर्यप्रकाशासारखं सत्य आहे. पण मग अंमलबजावणी व्यवस्थित का होत नाही? काम व्यवस्थित का होत नाही? हाच माझा प्रश्न आहे. तर हे काम व्यवस्थित झाले पाहिजे. विषय आहे पाण्याचा. उन्हाळा मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. तर जनता टाळू फोडते बरं का, जनता ओरडते, काही फरक पडत नाही. निवडून तेच येणार, राज्य तेच करणार आणि चोरांच्या हातातच तिजोरीच्या चाव्या जाणार. याला जबाबदार पण जनताचे. याला जबाबदार काय, कुणी काय पाकिस्तानचे नाही, कुणी बांगलादेशचे नाही, कुणी आफ्रिकेचे नाही. सगळ्यात मोठा धोका आहे ना आज आपल्याला आपल्याच माणसांकडून. हे लक्षात ठेवा. आपले शत्रू पाकिस्तान नाही, आपला शत्रू चीन नाही, आपला शत्रू ऑस्ट्रेलिया नाही, आपला शत्रू युरोप नाही, अफगाणिस्तान नाही. आपले शत्रू हेच आपल्याला छाळणारे. आपलेच पैसे काढायचे, आपल्यावरच फेकायचे आणि वाट लावायची पूर्ण. ग्रामीण भागातला सर्वे करा. ग्रामीण भागात पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. टाक्या बांधून ठेवल्या आहे. जी टाकी अवघ्या 50,000 रुपयांमध्ये होते, तिची कॉस्ट त्यांनी केली 3 लाख रुपये. पाईपलाईन पण घराघरापर्यंत पोहोचले नाही. हर घर जल म्हटलंय, हर घर नळ म्हटलंय, ते कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही. त्याच्यामुळे ही जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना पूर्णपणे फेल गेलेली आहे. याचं आहे ना बारीक सारीक निरीक्षण हे ना केंद्राकडून झालं पाहिजे, मुख्यमंत्री साहेबांकडून झालं पाहिजे. साहेब, ग्राउंड लेवलवरती परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. या कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी मिळत नाहीये. ही शोकांतिका आहे. जनतेचा कररुपी पैसा हा वाया जातोय आणि याकडे लक्ष घाला. एवढं सरते शेवटी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.